MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या धडक कारवाईत एक देशी बनावटी गावठी पिस्तल, 5 जिवंत काडतुसे आणि 5,50,000 रुपयाची रोख रक्कम असा एकूण रोख 5,87,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी रोहित रघुनाथ आहिर वय 20 याला अटक करण्यात आले असून त्याचा साथीदार प्रदीप हुसेनी गायकवाड याचा पोलीस शोध घेत आहेत। पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला 15 जुलै रोजी नितीन नगर येथील कोंड्याल शाळेमागील परिसरात एका तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बॅगेत गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे आणि रोख 5,50,000 रुपयाची रोख रक्कम आढळून आली। शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नव्हता। प्राथमिक चौकशीत ही रोकड व शस्त्र त्याचा मित्र प्रदीप गायकवाड याने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 674/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124-135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक BS बिराजदार आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। 26 रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथक ठाणेदार श्री बिराजदार, क्राईम PI श्रीमती पाटील आणि DB इंचार्ज श्री अल्फा शेख यांच्या नेतृत्वात त्यांचे जे मुलं एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जे बातमी मिळाले त्यावर यांनी छापला लावून इसम नामे रोहित रघुनाथ आहिरे वय 20 मूळ राहणार पंढरपूरच्या आहे, सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे। त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं। हे रोहित आहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं। त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतुसे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केली आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्याच्या मित्रनामे प्रदीप हुसैनी गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर त्यांनी यांच्याजवळ लिहिलं असं इन्फॉर्मेशन दिलं होतं। त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे। इन्फॉर्मेशन असं आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेले आहे आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित आहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे। रोहित रघुनाथ आहिरे व त्यांच्या मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ॲक्ट 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124-135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे। यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचे शोध आता सुरू आहे, लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे। हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत ते आपल्याला देण्यात येणार आहे। रोहित आहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात एक केस अगोदर दाखल आहे।
आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे. इतर राज्यात पण केसेस दाखल असल्याच्या माहिती आहेत, तेही आम्ही कन्फर्म करत आहोत. सदरच्या कारवाईत झोन DCP श्री प्रीतम येवलकर, ACP श्री प्रताप पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, सेकंड PI श्रीमती पाटील, DB पथकाच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या चमूचे सर्व सदस्य राकेश पाटील, एकनाथ दुबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चौहान, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे या सर्वांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. हुसैनी गायकवाड जे आहे त्यांच्या विरुद्ध आता केस दाखल आहे. ते आता कर्नाटकच्या बिदार पोलीस या हुमनाबाद पोलीसच्या ताब्यात आहे. तिकडची टीम येऊन त्यांच्या घरी सर्च वगैरे करण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी देऊन ठेवला अशा प्रिलिमिनरी एन्क्वायरीला ते कळवत आहे. हे जे 5.5 लाख कॅश जे आहे तेही संभावना आहे. हे सस्पिशियस आहे, ओनरशिप प्रूव्ह करू शकलं नव्हतं म्हणून आम्ही 124ला जप्त केलेले आहे. सो हे शक्यता आहे ते तिकडच्या कुठल्याही प्रकारच्या गरफोडी किंवा गुन्ह्यात मिळालेल्या मुद्देमाल असण्याची शक्यता आहे. आम्ही संबंधित पोलीस युनिटला संपर्क करून खात्री करणार आहे. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.